बॅटिंगसाठी आमंत्रित केले. टॉस जिंकून ते ओमकार आशाने टीमने आणि ही सलामीची जोडी मैदानात दाखल होते. हेलो चेक. नक्कीच आपण बघू शकतोय भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. संपूर्ण जर बघायला गेले तर खूप चांगलं आयोजन झालं आहे आणि सर्वप्रथम इथे जर बघायला गेले तर नक्कीच ऑर्गनाइज कमिटीचे मी धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आज आपण सर्वजण बघू शकतोय हा भव्यदिव्य मानाचा चषक. म्हणजेच खरं तर बघायला गेलं तर आपण बघू शकतोय माश्री मंगेशदादा पवार यांच्या खरं तर सातत्यानं खरं तर नक्कीच मेहनतीतून संपूर्ण वाकस गावाच्या माध्यमातून भरवलेला हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये एक पहिलीच मॅच मात्र भरपूर चांगल्या रीतीची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण बघू शकतोय थेट नक्कीच आपण बघू शकतोय पहिल्याच मॅचला सुरुवात झाली आहे आणि पहिलाच सामना जर बघायला गेले तर या टेनिस क्रिकेट विश्वातील दोन मोठे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाची लढत जर बघायला गेलं तर भरपूर सुरेख आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु तिकडे मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळीला लक्ष टाकलं तर नक्कीच आपण बघू शकाल भरपूर चांगले एफर्ट दिले. 100 कमेंटमेंट दाखवली तिकडे क्षेत्ररक्षकांना परंतु अपयश मिळालं आणि इथे मैदानामध्ये या मॅचमध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना सध्या तरी आपण मार्केवाडी बी संघ या मॅचमध्ये मात्र नक्कीच बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटते आहे आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण बघू शकतोय ओमकार आशेणे संघ मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. भरपूर जर बघायला गेले तर मेहनतीनं भरलेला हा वाकसकरांच्या माध्यमातून हा मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि मानाच्या चषकामध्ये सध्याच्या घडीला बघायला गेले तर नक्कीच आजची ही पहिली नाईट मात्र नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला पाहायला भेटते आहे. भरपूर चांगला सामना आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ जर बघायला गेले तर भरपूर मोठ्या नामवल्ली यादीतील संघ आहेत परंतु आज दोन्ही संघांची गाठ या स्पर्धेमध्ये पाहिली तर भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये पडलेली पाहायला मिळते आहे. याच दरम्यान बक्षिसांचा पाऊस पडायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. चालू करा मॅच. कटआउट जे लागलेत मंगेशदा पवार यांचे या मैदानाच्या बरोबर दिसून येत आहेत. त्या कटआउटवरती षटकाराचा जर फटका आला तर तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, याची नोंद घ्या. येस कंटिन्यू. बरोबर आपण बघू शकतोय भरपूर चांगली मातबल फाईट सुरू आहे तिकडे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आपण प्रगती पथावरती बघतोय आणि पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना आपण अतुल्या गोलंदाजाला बघतोय आणि बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाकडून आपण सध्या तरी सलामीची जोडी म्हणून सोमनाथ आणि भूषण या दोन बॅटरला बघतोय. रजनी क्रिकेटचा सहवास आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू प्रति रफ्तार बघायला मिळेल. परफेक्टली बॉल पडल्यानंतर जर बघायला गेलं तर भन्नाट गतीनं तिकडे पोहोचतोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि इथे ही फेकी सुरेख आहे. डॉट बॉल. भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. 5 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाला आपण बघू शकतोय. आजूबाजूला जर पाहिलं तर नक्कीच भरपूर साऱ्या प्रेक्षकांची साथ देखील आहे आणि स्पर्धेची पहिली नाईट आपण सध्या तरी बघतोय. भरपूर चांगला स्ट्रोक आहे. मिडॉनला फिल्डर उपस्थित आहेत 38 झोनमध्ये आणि तिथून हा बॉल पकडून फेकत असताना बॅटर आत्ताच्या घडीला खेळपट्टीवरती एक सिंगल मिळवत आहेत. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय गोविंददादा पडवल यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरम्यान सामन्याला जरूर सुरुवात झाली आहे परंतु पक्षींचा पाऊस या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. अर्थातच मंगेशदा पवार आयोजित ही स्पर्धा आहे. त्यांच्याकडून पारितोषिकाची खैरात मी तर म्हणेल वाटली जाते. चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 1100 रुपये, षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा 1100 रुपये आणि तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि दरम्यान रविदादा कांबरी यांच्याकडून सुद्धा चौकार, षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. संधीचा पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे आणि कटआउटला लागला एखादा षटकाराचा बॉल तर तिथे मात्र मंगेशदा पवार यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. येस प्रकाश कंटिन्यू.
नक्कीच आपण बघू शकाल भरपूर साऱ्या बक्षिसांचा वर्षा होतो आहे, कारण ही स्पर्धा जर बघायला गेली तर नक्कीच वाकास गावाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत असते. आणि आज 2025 जसं सुरू झाले तशा पद्धतीनं बघायला गेलं तरी या स्पर्धेची चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि आजची पहिली नाईट आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान या ठिकाणी संजय दादा कांबरे यांचं आगमन झालं. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अंपायर डिसिजन वाईड. बरोबर तिकडे आपण बघू शकतो या चेंडूला मात्र तिकडे ऑफिशियल अंपायरनी चेक केलंय, दंडित केलं की एक्स्ट्रा रन्स यावेळेला फॉलो होतीये. आणि बॅटिंग करत असताना मॅचमध्ये आपण बघू शकतो मार्केवाडी ब संघ सध्या तरी धावफलकावरती पोहोचतीये 8 या धावसंख्येवरती. बरोबर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी फेकत असताना आपण अतुल या गोलंदाजाला बघतायत ओव्हर दी स्टम्प्सनं. खूप चांगल्या पद्धतीने अटॅकिंग गोलंदाजी होती आहे. बट बॅटिंग करत असताना तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण ओंकार आशेने टीमला बघताय. ओहो, यावेळेला वेगात टाकलेला बॉल होता, पडल्यानंतर लेग स्पिन मिळालाय. फलंदाजाला बघायला गेलं तर तिकडे हा चेंडू समजला नाही आहे आणि सरळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अतुलचा येतोय हा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे या मॅच मधील पहिलं षटक संपत आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग फर्स्ट करत असताना आपण बघू शकाल या मुकाबल्यामध्ये सध्याच्या घडीला मार्केवाडी ब संघ पोहोचली आहे सध्या तरी 8 या धावसंख्येवरती. लक्ष केंद्रित केले तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आज अखंड या कर्जत तालुक्यामध्ये आणि या रायगड जिल्ह्यामध्ये बघायला गेले तरी संपूर्ण स्पर्धा भरपूर चर्चेची आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येकाला सालाबाद प्रमाणे आतुरता असते या स्पर्धेची आणि आज ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलेली बघायला भेटती आहे. भरपूर मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळतो आहे. माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या माध्यमातून भरवलेला खरं तर आपण हा बघू शकतो आहे. मानाचा चषक म्हणजेच वाकसकर चषक 2025 ची स्पर्धा आणि सातत्याने आजची पहिली नाईट या स्पर्धेची आपण बघतायत. पहिलं पॉवर प्ले संपलंय. 5 षटकांचा सामना आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना अतुल या गोलंदाजाला आपण पाहिलं थेट ओंकार आशेणे संघाकडून. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या स्पेलमध्ये तिकडे बघायला गेलं तर पुन्हा एकदा ओव्हर दी स्टम्प्सनं बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाले आहेत. विवेक हा गोलंदाज, विवेक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झाला. त्यानंतर बॅटिंग करत असताना आपण खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंडला सोमनाथ या फलंदाजाला आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना भरपूर चांगला फलंदाज आहे. हो, यावेळेला मैदानाच्या आतमध्ये बॉल वेगात टाकलाय परंतु पडल्यानंतर हा चेंडू खाली राहतोय आणि फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ लॉफ्ट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल मिस होत असताना आपण बघाल डॉट बॉल. क्रिकेट हा खेळ आज बघायला गेले तर अनेक क्षेत्रामध्ये आवर्जून खेळला जातो, परंतु या खेळाने बघायला गेले तर प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीने ओळख निर्माण करून दिली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण बघू शकतोय दोन्ही गावं आपल्या ओळखीच्या नावानं आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळानं खेळत असताना पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगला बॉल मैदानामध्ये आपण बघू शकतोय. पडल्यानंतर खेळपट्टीवरती अतिरिक्त उसळी मिळाली आहे आणि त्या उसळीचं प्रात्यक्षिक आपण बघू शकतोय डॉट बॉलच्या स्वरूपात फेकत असताना गोलंदाज विवेकला. 5 षटकांचा सामना आहे. धीमी लेवलचं क्रिकेट मैदानाच्या मध्ये परस्पर सध्याच्या घडीला आपण सर्वजण बघतायत. आणि या बॅटलमध्ये कशा प्रकारचं बॅटल बनवलं जाईल या मॅचमध्ये बॅटिंग फर्स्ट करत असताना आपण सध्या तरी मार्केवाडी ब संघाकडून हे देखील बघायचं आहे. रात्रीचा माहोल आहे परंतु रात्रीमध्ये सध्याच्या घडीला आपण ही लढत चांगलीच एन्जॉय करतोय. शॉर्ट बॉल होता, तासावरती फलंदाजाने केलं आक्रमण. परफेक्टली बॉल आलाय बॅटच्या मिडल झोन मध्ये आणि बॅटचा साऊंड सिस्टम खुला होत असताना येतोय या स्पर्धेच्या पहिल्या नाईटचा धमाका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स आउट ऑफ दी पार, सिक्सर. बरोबर मैदानामध्ये मात्र तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना सोमनाथला बघतायत, ज्याच्या बॅट मधून परस्पर आक्रमकता सिद्ध होतीये. तिकडे बघायला गेले तर बॅटचा थोडासा अगदी कडेच्या क्षेत्राला हा चेंडू क्लोज झाला तिथे मिळतीये शॉट थर्डमॅन क्षेत्रातून परस्पर एक सिंगल. आणि अशा प्रकारे या सिंगलच्या बढतीनं हे बॅटल आता नक्कीच पुढे जात असताना आपण बघू शकतायत परस्पर 15 या धावसंख्येवरती पोहोचलाय.
सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये आपण भरपूर स्ट्रगलमय क्रिकेट पाहिलं बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाकडून, परंतु जशी मॅचमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये सोमनाथला स्ट्राईक मिळाली त्याने मात्र या मॅचमध्ये आपल्या बॅटचा भरपूर चांगल्या पद्धतीनं जोर लावलेला पाहायला मिळतो आहे या षटकामध्ये बॅटिंगमधून. षटक नंबर 2 आपण बघतायत या स्पेलमध्ये सध्या तरी एक षटकार तर नक्कीच पाहिलाय, परंतु आता स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण भूषणला बघाल लेफ्ट हँडेड आणि तदनंतर राईट हँडर हे दोन कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघतायत. आणि या सामन्यामध्ये खूप चांगल्या लिमिटचं क्रिकेट आपण बघाल. यावेळेला मात्र अगदी फलंदाजाचा बॉडीपासून हा चेंडू लांब ठेवलाय, आतमध्ये चेंडू वळालाय आणि तिकडे परफेक्टली बघायला गेलं तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेकचा हा सक्सेसफुल चेंडू डिलिव्हर होत असताना आपण बघतोय. डॉट बॉल गोलंदाजाकडे बघायला गेले तर नक्कीच गोलंदाजीची शैली खूप चांगली आहे आणि तदनंतर आपण बघू शकतोय सध्याच्या घडीला त्याची गोलंदाजी सुरेख होती आहे. हो यावेळेला शॉर्ट बॉल होता, लॉफ खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, बॅटवरती कनेक्शन राहिलं नाहीये आणि मैदानामध्ये आता जे पाहायचं नव्हतं तेच घडलंय. बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब टीमला लागतोय भूषणच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का आणि इथे मॅच मध्ये विकेट. ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. बरोबर मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच या सामन्यामध्ये आपण पाहतायत सध्याच्या घडीला तिकडे भरपूर चांगलं दृश्य घडलं सातत्यानं आपण बघू शकतो या मॅचमध्ये. येस थँक्यू. दरम्यान नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. अर्थातच हंबरपाडा आणि त्याच्या विरोधात मालेगाव टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्यायची. हंबरपाडा आणि मालेगाव महत्त्वपूर्ण सूचना दोन्ही संघांसाठी चालू असलेल्या मॅचमध्ये देतोय. जो विनर होईल त्याला उद्या सेकंड मॅच खेळण्यासाठी या मैदानावरती पुनश्च यावं लागेल. ही विनंती आहे आपणास. दोन्ही टीमचे कॅप्टन या सूचनेकडे लक्ष द्या. या सामन्यामध्ये जी टीम विनर होईल तिला उद्या सेकंड मॅच खेळण्यासाठी पुन्हा यावं लागेल याची नोंद घ्या आपण. जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला सामना बघतायत. मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला जर लक्ष टाकलं तर 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय अगदी नक्कीच ओंकार आषाढी संघाला आणि आषाढी संघानं या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी फेकली आहे. विकेट सुद्धा एक मिळाला आहे आणि त्यानंतर मॅचमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा खर्च केल्यात. आणि तिकडे आता आपण बघू शकतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती केशव या गोलंदाजाला बघाल. केशव तिकडे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर दी स्टंप्सनं बॉलिंग टाकण्यासाठी एंटर होत आहेत. तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आपण सोमनाथला बघतोय, ज्या सोमनाथने आपल्या बॅटमधून एक धमाकादार नक्कीच फोडलाय, परंतु अजून फोडावे लागतील. चर्चा ही स्वतःच्या बॅटमधून आपल्या गावाची करावी लागेल, कारण ग्रामीण क्रिकेट म्हणायला गेलं तर नक्कीच भरपूर खरं तर गावासाठी खेळलं जात असतं आणि आता मैदानाच्या आतमध्ये गावाच्या प्रतिष्ठेसाठी चाललेली ही धुरंधर मॅच आपण बघतोय. परफेक्टली मैदानामध्ये तिकडे गोलंदाजाचा वेगाचा स्वार चेंडू आपण बघाल. बॉल पडल्यानंतर थोडासा चकमा देतोय फलंदाज सोमनाथला आणि मैदानामध्ये पहिल्या बॉलची फेकी मात्र सुरेख होत असताना केशव या गोलंदाजाकडून. परफेक्टली मैदानाच्या आतमध्ये अगदी ओंकार आषाढी संघ मात्र खूप चांगल्या पद्धतीनं या मॅचमध्ये क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते. हो बॅटच्या समोर परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट बॉल आता पूर्णपणे पाठवून दिलाय स्टेट मैदानाच्या पलीकडे आणि मैदानामध्ये सोमनाथनं लावलाय या मॅच मधील दुसरा धमाकेदार बिग हिट सिक्सर. परफेक्ट
परफेक्टली आपण बघितलं पूर्णपणे सफल झाले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बघायला गेले तर जसा चेंडू रनारमध्ये आला तासावरती बघायला गेले तर भरपूर मनगटांचा जोर टाकला फलंदाज सोमनाथने आणि तिथून मात्र या 6 धावा परस्पर येत असताना या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाच्या सोमनाथच्या बॅटमधून सिक्सर आलाय, महत्वाचा षटकार आलाय आणि या षटकाराने जी कमकुवता आपण बघत होतो दाफलगावरती ती कमकुवता आता भरली जाते आणि आता हे बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाचं सध्या सगळीला तिसरा स्पेल सुरू असताना पोहोचलं गेलंय आत्ताच्या घडीला 21 या धावसंख्येवरती. केशव मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करतायत. फुल लाईनचा बॉल होता, लॉफ खेळण्याचा प्रयत्न तिकडे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी वेगळी चर्चा होती, फेकी थोडीशी लेट राहिली आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या क्षणी मात्र नक्कीच जवळपास चांगल्या रीतीनं कन्वर्ट होत असताना बघायला भेटते. क्रिकेट हा खेळ सध्या सगळीला आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आवर्जून बघतोय आणि या खेळामध्ये सध्या सगळीला भरपूर एक मोठं धुरंधर युद्ध रमलेलं आपण नक्कीच बघतायत. बॅटल भरपूर स्ट्रॉंग आहे, परंतु या बॅटलमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल अजून देखील हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण तिकडे मार्केवाडी टीमला या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना समोर अपोजिट टीमला टार्गेट द्यायचं आहे आणि ते टार्गेट किती धाव्यांचं असेल हे देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बट या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना केशव सध्याच्या स्थितीला कशा पद्धतीनं या मॅचला कमबॅक म्हणून रोखून ठेवेल हे देखील बघायचं आहे. दोन्ही संघ भरपूर चांगले संघ आहेत आणि ही चांगली लढत मैदानाच्या मध्ये परस्पर एन्जॉय करायला भेटते आहे. ओहो, यावेळेला वेगात टाकलेला बॉल सॉफ्ट हँडेड ना चेंडू पुश केला जातो आहे. स्टेट बॉलर झोनला फिल्डर बघायला गेले तर मिडॉनचा पोहोचला आहे आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या बॉलवरती मिळवत असताना बॅटर आपण मिलिंद या बॅट्समनला बघितलंय आणि आता ही सिंगल इथे या धावफलकावरती वाढ करत असताना सध्या तरी 23 या धावसंख्येवरती हे बॅटल पोहोचत आहे. रजनी क्रिकेटची स्पर्धा पहिली नाईट या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आहे. स्पर्धेचं सर्वप्रथम उद्घाटन झालं, तदनंतर मान्यवरांचा शुभ सन्मान केला गेला आणि तदनंतर या सामन्याची टॉस होत असताना आणि आता ही मॅच आपण सर्वजण एन्जॉय करतो आहे. बॅटल सुरेख आहे, 5 षटकांची मॅच आहे. प्रथम बॅटिंग करत असताना तिकडे मार्केवाडी ब टीमला बघतायत आणि समोर बॅटिंग करत असताना सोमनाथला बघाल पूर्णपणे ऑफ कटरचा इस्तेमाल तिकडे मैदानाच्या आतमध्ये करत असताना केशवला पण बघतायत आणि याच दरम्यान डॉट बॉल. गोलंदाजाकडे वेग चांगला आहे, त्यानंतर नियंत्रण चांगलं आहे आणि टप्पा देखील चांगला आहे आणि त्यामुळेच हे निर्धारित जे यश आपल्याला पाहायला मिळत आहे ते सक्सेस मिळत असताना गोलंदाजाला पण बघू शकतोय मिस टायमिंग होतं, बॅटची थोडीशी टॉपेज लागली आहे, थर्डमॅन तिकडे बीट झालाय आणि मैदानाचे इनफिल्ड फास्ट होत असताना हा चेंडू पोहोचलाय थर्डमॅन सीमा पार मिळाल्यात. फलंदाजाच्या बॅटमधून याचा चौकार. येस, थँक्यू. दरम्यान जाऊया या ठिकाणी सन्मान सोहळ्याकडे. अर्थातच आदरणीय संजयदादा कांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती स्पर्धेचे आयोजक मंगेशदा पवार यांना करतो. आदरणीय संजयदादा कांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तदनंतर दोन्ही टीम आपल्याला कॉल देऊन झालेला आहे, आपण मध्यंतराला टॉससाठी यायचंय. धावफलकावरती सध्या तरी आपण बघू शकतो बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघ या मॅच मध्ये सध्याच्या घडीला 27 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. दरम्यान आपण आणखी एका महत्त्वपूर्ण सन्मानाकडे जाऊया. आदरणीय रघुनाथदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खरं म्हणायला गेलं तर फार मोठं सौभाग्य सुद्धा पाहायला मिळतंय. अगदी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं एक समीकरण पाहायला मिळतं, परंतु रघुनाथदादा पवार ज्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय अर्थातच आमचे KTC लाईव्हचे सर्वा अजिंक्य पवार यांचे पिताश्री आहेत. क्रिकेटच्या जगतातून एक फार मोठी भरारी अजिंक्य पवार यांनी जरूर घेतली आणि तदनंतर या लाईव्हच्या माध्यमातून तमाम कर्जतकरांना नव्हे तर अगदी रायगड ठाण्यापर्यंत ज्यांच्या क्वालिटीची आणि क्लॅरिटीची चर्चा होते असे KTC लाईव्हचे अजिंक्य पवार यांचे पिताश्री आदरणीय रघुनाथदादा पवार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय.
जाऊया मॅचकडे. नक्कीच आपण बघू शकतोय खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यानंतर KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट होत असताना आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान या ठिकाणी आदरणीय दीपकदादा मोरे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय दीपकदादा मोरे. बरोबर आपण मैदानामध्ये खूप चांगलं सुरेख क्रिकेट एन्जॉय करतोय, परंतु आज पहिला दिवस आहे आणि पाहुण्यांची उपस्थिती देखील खूप चांगली पाहायला मिळते आहे आणि पाहुण्यांच्या उपस्थितीचं केलं भव्य स्वागत. स्ट्रायकर एंडला होते फलंदाज मिलिंद आणि त्यांच्या बॅटमधून आलाय फुल अंदाजामध्ये मिड ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे हा षटकार. बरोबर मैदानाच्या आतमध्ये मात्र तिकडे बॅटिंग करत असताना आपण मिलिंदला बघतात आणि त्याने आपल्या मॅच मध्ये पाहायला गेले तर आपल्या संघासाठी मात्र हा लॉफ्टेड हिट सक्सेस करून दाखवला. षटकार आला आणि या षटकाराने आता हे बॅटल मजबूत होतंय मार्केवाडी ब संघाचं आणि सध्या तरी धावफलकावरती फलंदाजी करत असताना आपण 33 धावा पूर्ण होत असताना मार्केवाडी ब संघाला बघाल. सुरेख स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मिस्टामिक स्ट्रोक होतं, आडवा बॅटनं ताकदीनं खेचण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे मिड विकेटला फिल्डर उपस्थित आलेत. बरोबर हा चेंडू पकडून फेकलाय मैदानामध्ये बॉलर झोनला. तोपर्यंत तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिलिंद हा बॅटर 2 रन्स मात्र नक्कीच कन्वर्ट करत असताना 2 धावा आल्यात. सिंगल डबलचं व्हेरिएशन चांगलं टाकलं जात आहे. मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आत्ताच्या घडीला आपण बघतायत तिथे सध्या तरी मार्केवाडी ब संघाच्या दोन्ही बॅटरकडून ही पार्टनरशिप थोडीशी चांगली होती आहे. हो याही वेळेला फुल टॉस बॉल होता. कार्पेट झोन मधून हा फटका मिड विकेटला खेळलाय. फर्स्ट प्रोटेक्शन तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पोहोचलाय. बॉलला अडवून फेकलं गेलंय आणि तोपर्यंत मैदानामध्ये तिकडे बॅटर मिलिंद मात्र नक्कीच थोडंसं शांत गतीनं राहत असताना हे सिंगल कन्वर्ट करतोय. बरोबर मॅचमध्ये थोडंसं धीमी लेवलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. शांत राहून खेळलं जाणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण परस्पर सध्याच्या घडीला या दोन्ही टीमकडून बघतोय आणि खास करून या दोन्ही फलंदाजांकडून बघतोय. बरोबर स्ट्राईक रोटेट झाली या पॉपिन क्रीजच्या समोर आपण बॅटिंग करत असताना आत्ताच्या स्थितीला सोमनाथला बघतोय. ज्या सोमनाथने मैदानाच्या आतमध्ये चर्चा मात्र खूप चांगली केली आपल्या बॅटमधून. वैयक्तिक 13 बॉल आणि 23 वरती तो बॅटिंग करतोय आणि बरोबर मैदानामध्ये सध्या तरी खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना त्याला आपण बघाल खोलात टाकलेला बॉल होता. बरोबर मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू तिकडे पाहिला तर सध्याच्या घडीला एक्स्ट्रा टाकत असताना गोलंदाजाला बघाल अतिरिक्त धाव मिळतीये. अतिरिक्तच्या बढतीनं हे बॅटल आता पुन्हा एकदा पुढे जात आहे. 37 वरती या धावफलकावरती या धावा गोळा करत असताना आपण मार्केवाडी ब टीमला बघतायत. हो बॅटच्या समोर परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट टायमिंग अचूक आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सोमनाथ आणि त्याने टोकलाय मिड ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय धमाकेदार आउट ऑफ दी पार लांब लचक सोमनाथच्या बॅट मधून आलाय हा जबरदस्त षटकार. बरोबर मैदानाच्या आतमध्ये आत्ताचा घडला सोमनाथ हा फलंदाज येतोय रंगात आणि त्याच्या बॅटमधून बॉल जात आहे ढगात. अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र परफेक्टली चांगल्या रेंज मध्ये बॅटिंग करत असताना आपण सोमनाथला बघतायत. हो पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल होता. गती ओळखली आहे आणि त्याचा परिणाम सोमनाथच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा बॅकवर्ड्स वर एक रिझनच्या पलीकडे येतोय या क्षणी अजून एक धमाकेदार हिट सिक्सर. अशा प्रकारे इथून आता या मॅच मध्ये मात्र भरपूर चांगलं बॅटल बनलं जात आहे. बॅटिंग करत असताना आत्ताच्या घडीला या मॅच मध्ये आपण बघू शकतोय मार्केवाडी ब संघ मात्र 49 या धावसंख्येवरती पोहोचली जाते आहे. 49 लॉस ऑफ 1 विकेट. मॅच मध्ये असं वाटत होतं की ओमकार आषाढे संघ मात्र नक्कीच कमबॅक करेल. ज्यावेळेला पहिला विकेट सॅक्रिफाईस होत असताना पण पाहिला होता
परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावरती चांगली घेतली, थोडासा वेळ स्वतःसाठी दिला, संघासाठी दिला आणि तदनंतर मॅचमध्ये पाहायला गेले तर परफेक्टली जशी संधी मिळाली तशी मात्र नक्कीच मॅचमधून चांगल्याचा धावा मिळवत असताना दोन्ही बॅटरला बघितलंय आणि अशा प्रकारे या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलंय सध्या सगळ्याला मार्केवाडी ब संघ 49 वरती पोहोचली आहे, 4 षटकं संपली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 8 धावा येत असताना पाहिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये आपण 22 येत असताना पाहिल्या आणि अशा प्रकारे हे बॅटल भरपूर स्ट्रॉंग राहिलंय. 49 वरती या धावा जमा झाल्यात बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब टीमच्या, परंतु तिकडे आता सध्याचा घडलं शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये खेळपट्टीवरती आपण बघू शकतोय बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या स्थितीला अगदी शुभम सज्ज झाले आहेत. शुभम मैदानाच्या आतमध्ये ओव्हर दी स्टंप्सनं गोलंदाजी करतायत. तिकडे आत्ताचा घडलं आपण बघाल परफेक्टली क्षेत्ररक्षण खूप सुरेख लावलं जात आहे. 5 फिल्डर बॉडी लाईनच्या झोनमध्ये ॲड होत आहेत. तिथे आपण बघू शकतोय स्वेरलेग आहे, मिड विकेट आहे, तदनंतर मिड ऑन आहे, मिड ऑफ आणि तदनंतर आपण बघाल पॉईंट कव्हर मौजूद ठेवलं आहे आणि 38 सर्कलमध्ये एक शॉर्ट फाईन स्वीप आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट कव्हर आहे आणि तदनंतर आपण बघू शकतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर म्हणजे क्षेत्ररक्षण खूप चांगलं सुरेख झालंय. ट्रॅप सेट केलाय तिकडे मैदानाच्या आतमध्ये परस्पर आत्ताच्या घडीला आपण बघू शकतो ओमकार आशाणी संघाकडून आणि या स्पेलमध्ये आता ओव्हर दी स्टंप्सनं भूषण होत आहेत सज्जा. पहिलाच बॉल मिस टायमिंग होतं, धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये लागतोय विकेट. बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब टीमला फलंदाज या क्षणी होतोय बाद. मिलिंद विकेटचं पतन. रंगणार मैदानात नाही तर क्रिकेट रंगणार मैदानात चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात बरोबर आपण बघू शकतोय मॅच मध्ये कमबॅकची गरज होती, खचलेल्या डावाला सावरायचं होतं आणि आता हा डाव सध्याच्या घडीला सावरत असताना आपण मैदानामध्ये बघू शकतोय. तिकडे गोलंदाजी करत असताना शुभम या गोलंदाजाला कारण पहिलाच बॉल टाकलाय आणि पहिल्याच बॉलवरती मॅचची प्राइजेस गोल्डन विकेट सापडली आहे गोलंदाज शुभमला आणि इथून आता हे बॅटल थोडंसं थांबलेलं बघायला मिळत आहे. परंतु या क्षणी इथे मैदानाच्या आतमध्ये लाईन लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. उजवा स्टंपचा बराचसा चेंडू बाहेर दाखल झालाय. ऑन स्क्रीन रिप्लेमध्ये आपण बघू शकतोय भरपूर बाहेर जाणारा बॉल होता आणि पंचांनी मात्र तब्दील केले. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स इथून या बॅटलवरती ॲड होतीये आणि आता हे धावफलक फलंदाजी करत असताना मार्केवाडी ब टीमचं 2 लॉस 50 धावा धावफलकावरती पुढे होऊन फटका हवेत खेळलाय. मिसामिंग फिल्डर अगदी मिड विकेटचे पोहोचले आहेत. मैदानाच्या आतमध्ये मात्र कॅचेसचा कॉल होता परंतु या क्षणी झेल सापडला नाही आहे. मैदानामध्ये ओव्हर थ्रो राहतो आहे आणि बरोबर मैदानामध्ये तिकडे भरपूर झपाट्यानं मात्र बघायला गेलं तर सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपण बघू शकतोय 3 धावा या बॉलवरती कन्वर्ट करत असताना फलंदाज आपण मैदानामध्ये नक्कीच अक्षयला बघितलाय. 3 धावा मिळाल्यात. 3च्या बढतीने आता बॅटल पुन्हा एकदा पुढे जात आहे. 53 वरती या धावा जमा होत असताना आपण सध्याच्या घडीला बरोबर बघू शकतोय मार्केवाडी ब संघाचा चान्स होता परंतु तो चान्स कव्हर करता आला नाही आणि मॅचमध्ये आता इथून फलंदाजाला जीवनदान मिळालंय परंतु ज्या फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटमधून अहंकार मचावून ठेवलाय असा फलंदाज सोमनाथ मात्र तिकडे आता पॉपिन क्रीजच्या समोर बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. भरपूर मोठं नाव आहे मार्केवाडी ब संघाचं सध्या तरी स्ट्रायकर एंडवरती परंतु इकडे शेवटचा स्पेल कशा पद्धतीचा फेकलं जाईल. ओ जबरदस्त चेंडू पडल्यानंतर बॉल जर बघायला गेले तर फलंदाजाच्या बॅटचा रडारमध्ये आला नाही आहे आणि परफेक्टली मैदानामध्ये गोलंदाज सध्या सगळ्या शुभम इथे सेफ डिलिव्हरी यूज करत असताना डॉट बॉल. रात्रीचं क्रिकेट म्हटलं तर नक्कीच भरपूर वेगळं क्रिकेट असतं आणि आता मैदानामध्ये या पहिल्या नाईटमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आणि खरं तर ही पहिलीच मॅच
आपण परस्पर एन्जॉय करतोय. मिस्तामिक स्टोक मिसिट आहे बॅटची टॉपेज टोईनला संपर्क झालाय, सेलिब्रेशन मनवलाय. या मॅच मध्ये सध्याचा गडला ओमकार आशाने टीमना कारण मिळालाय सामन्यातील सफल विकेट. फलंदाज सोमनाथ बाद. विकेट नंबर लागतोय 3 मॅच मध्ये मार्केवाडी ब टीमला विकेट. युट्यूब चॅनल वर बसा तुम्ही बघत, केटीसी लाईव्ह युट्यूब चॅनल वर बसा तुम्ही बघत. अरे मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात, मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात, दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात, मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. थँक्यू डीजे. नक्कीच इथे ही स्पर्धा जर पाहिलं तर आजच्या पहिल्या नाईटमध्ये आपल्याला पाहायला भेटते आहे आणि बरोबर ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर नक्कीच माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या संपूर्ण सपोर्टच्या जोरावरती खरं तर भरलेली पाहायला भेटते आहे. म्हणजेच वाकसकर चषक 2025ची स्पर्धा आणि आजची पहिली नाईट कशा प्रकारची जाईल हे मात्र सर्वांनाच पाहायचं आहे. परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्याचा डाव कसा खेळला जाईल हे देखील बघायचं आहे. ओहो, यावेळेला मैदानामध्ये मात्र तिकडे पंचांवरती थोडंसं दडपण टाकलं गेलं होतं, परंतु पंच यावेळेला मात्र नक्कीच थेट आमच्या दिशेनं वळतायत. हा चेंडू उजव्या स्टंपचा बराच चेंडू क्रॉस राहिला आहे आणि तिथे बॅटिंग करत असताना आता सध्याच्या घडीला मार्केवाडी ब टीमला मात्र एक एक्साच्या रूपामध्ये अजून एक सिंगल या दाफलकावरती ॲड होत असताना बघायला भेटते आहे. 54 धावेवरती आतापर्यंत हे दाफलक पोहोचले आहे. 3 नुकसानं झाली आहेत मॅचमध्ये बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाची आणि शेवटचं षटक आपण प्रगती पथावरती बघताय. ओहो, बॅटचा समोरचा बॉल लॉफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, फटका सफल आहे. टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय पहिल्या नाईट मध्ये हवाई सफर आणि आला या सफरातून फलंदाजाच्या बॅटमधून सिक्सर. गोलमध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात, नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. बरोबर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी मात्र हा फलंदाज आलाय आणि त्याने मात्र सध्याच्या घडीला आपल्या बॅटमधून एक चांगलाचा सिग्नल दाखवून दिला. षटकार आला आणि अशा प्रकारे आता हे बॅटल भरपूर मोठं बनलं जात आहे. बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाचं सध्या तरी आपण बघतायत 60 धावा दाफलकावरती नक्कीच लागल्यात, परंतु तिकडे मैदानामध्ये या दरम्यान येईल हा सेफ डिलिव्हरीचा डॉट बॉल. अशा प्रकारे मैदानामध्ये सामन्याची पहिली इनिंग संपती आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग प्रथम करत असताना मार्केवाडी ब टीमनं कुठल्या 60 आणि लक्ष राहील येणाऱ्या 30 बॉलमध्ये, म्हणजेच 5 षटकांमध्ये टीम ओमकार आशाणे संघाच्या समोर 61 धावेचा. येस, चला टॉसकडे जाऊया आपण. अर्थातच आपल्या समवेत अगदी अंबरपाडा आणि मालेगाव टीम जॉईंट होईल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय मंगेशदा पडवल आणि प्रमोददा पडवल यांचं आगमन झालंय. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय संतोषदा जगे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अर्थातच एकीकडे टीम अंबरपाडा आणि एकीकडे टीम मालेगाव. कॉल आहे अंबरपाडा टीमचा आणि कॉल जिंकलाय तो मात्र मालेगाव टीमने. डिसिजन बॅटिंग स्वीकारलंय. अगदी दोघांनाही शुभेच्छा असतील. विलंब आज करणार नाही, कारण स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसादरम्यान बरीचशी विचारपूस आपण करणार आहोत, परंतु थोडा कालावधी गेल्यानंतर. परंतु इथे आदरणीय मंगेशदा पडवल उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय मंगेशदा पडवल, यस, स्कोर अपडेट करा. प्रकाश 61. प्रकाश, स्कोर किती आहे? दाफलकावरती 60 लागल्यात सर. येस, नेट ऑफ 61. ओमकार आशाने टीम मंगेशदा पडवल या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर या ठिकाणी आदरणीय प्रमोददा पडवल उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती.
आदरणीय प्रमोददा पडवल, प्रमोददा पडवल या आपण मंचावरती, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तदनंतर मी विनंती करेल आदरणीय विलाजी मिरकुडे, आदरणीय शांताराम मिरकुडे, आदरणीय सुनील मिरकुडे, आदरणीय बालू इलम व आदरणीय विठ्ठल पवार यांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तदनंतर या ठिकाणी आदरणीय भरतदादा वाघमारे, आदरणीय सुनीलदादा वाघमारे, आदरणीय दीपक नाईक, आदरणीय दत्ता माळी, आदरणीय किशोरजी इलम, आदरणीय भरतजी वाघमारे, आदरणीय भगवान वाघमारे, आदरणीय समाधान वाघमारे, आदरणीय रडकू मिरकुटे, आदरणीय बाळू बोहीर, आदरणीय अनंत वाघमारे, आदरणीय राकेश बोहीर, आदरणीय दत्ता वाघमारे, आदरणीय अंकुजी मिरकुटे, आदरणीय रमेशजी वाघमारे, आदरणीय सचिन मिरकुटे, आदरणीय धनंजय मिरकुटे, आदरणीय रविदासजी मिरकुटे या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन दाखल व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. बरोबर आपण बघू शकतोय मॅचमध्ये फलंदाजी करत असताना प्रथमतः मार्केवाडी ब संघाने मात्र बघायला गेले तर नक्कीच 60 धाबा कुठून काढल्या आणि लक्ष ठेवलं समोर ओमकार आषाणे संघासमोर तब्बल 61 धाबेचं. आणि जशी या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसे करूया कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन आणि थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक. नक्कीच आपण बघू शकतोय आमचे संदीप बोराडे सर. थँक्यू सो मच. येस, थँक्यू प्रकाश. तत्पूर्वी सुरुवात होईल डीजे मास्टर तुमच्यासाठी. ठीक आहे, जाऊया आपण मॅचकडे. ऑन गोईंग मॅच अर्थातच ओमकार आषाणे आणि त्याच्या विरोधात मार्केवाडी बी टीम. या ठिकाणी आमचे वाकसकर ग्रामस्थ जर कोणी उपस्थित झाले असतील तर त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धा आपल्या गावची आहे त्यामुळे विनंती आहे. अर्थातच ज्यांच्या सानिध्यात ही विकेट बनवली गेले ते आदरणीय बाळूदादा भोईर यांचं या मैदानाच्या ठिकाणी आगमन झाले. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. अर्थातच 61 धावा संख्येचा डोंगर आहे. हॅलो, धन्यवाद प्रकाश सर. जाऊया मॅचकडे. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी जुळले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतं. इंद्र विश्वराज्याचे तीनही संस्थापक राजे शिवछत्रपती, राजमाता जिजाऊ, राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची रजामंदी समजून आजच्या समालोचनाकडे वळतोय. अर्थातच स्पर्धेची ही भव्य दिव्य स्पर्धा मंगेशदादा पवार आयोजित वाकसकर चषक आणि या सामना पहिला आपल्या भेटीला आलाय. अर्थातच ओमकार आषाणे आणि त्याच्या विरोधात मार्केवाडी बी टीम पाहायला मिळते. परंतु दरम्यान मार्केवाडी बी टीमची बॅटिंग लाईन यावेळी चालू असताना पहिल्या इनिंगमध्ये आपण खेळ पाहिला. 60 धावा संख्येचा 12 पॉईंटच्या सरासरीने त्यांनी धावा कुटल्या आणि तदनंतर आता 12.20च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. त्या मात्र ओमकार आषाणे टीमला सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एकीकडे आपण पाहतोय अतुल घरत तर दुसरीकडे कुणाल हा फलंदाज. परंतु गोलंदाजी मार्कवरती मार्केवाडी टीमकडून गोलंदाजी करताना दिसेल तो मात्र अक्षय. पहिला बॉल, फायर अँड फाईट. सन्मानपूर्वक अगदी पहिल्याच बॉलवरती सन्मान दिलाय अतुल घरतने. क्रिकेट एक फार मोठं वेगळं वळण असतं कारण या वळणाकडे जाण्याकरता तुम्हाला संयम मैदानात ठेवावा लागतो. परंतु पहिल्या बॉलवरती एक जजमेंट खेळ अतुल घरतच्या माध्यमातून आलाय का, कारण आता 12.20च्या सरासरीने प्रतिषटक धावा कुटायच्या आहेत. सोमनाथ कांबरीच्या बॅटमधून आलेले तडाखेबाज फटके आणि तदनंतर धावसंख्येचा एक उंच डोंगर मार्केवाडी टीमच्या मैदानात पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. फार चांगली गोलंदाजी. अगदी बॉलला थोडंसं बाउन्स जरूर केलं गेलं परंतु सरळरित्या कीपरच्या हातात हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. दरम्यान इथे डॉटची संगता केली जाते.
राईट अप ओव्हर द विकेट आणि इथे येतोय ओमकार आषाणेचा पहिला सिक्सर. अगदी जशी मी म्हटलं होतं की सोमनाथ कांबरीच्या बॅटमधून फटकेबाजी आली होती, तीच फटकेबाजी आता ओमकार आषाणेला मैदानात राखावी लागेल. सरासरीचा विचार करायला गेलं तर पहिले 2 बॉल डॉट जरूर आले होते अतुल गरजच्या बॅटमधून, परंतु एक रणशिंग जरूर फुंकले का तिसऱ्या बॉलवरती अतुल गरजच्या बॅटमधून तडाखेबाज डीप मिड विकेटचा सिक्सर. आणखी एक मोठा 38 पॉवर प्ले. अगदी मी तर म्हणेल जे सजवलं गेलंय त्याच्या विरोधात फटकेबाजी करताना आता मात्र अतुल गरज थांबत नाहीयेत. मॅच कडे जरा जाऊया, कारण एकीकडे जर पाहायला गेला ना तर अगदी एक चांगली तुल्यबलता लढत मैदानात पाहायला मिळते. 4 बॉलचा दरार संपलाय, 10 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न डिफाईनच्या वरून खेळायचं होतं, परंतु इथे चौकार जरूर अर्जित होत आहे. अतुल गरजची बाट मैदानात जरूर तळपते, कारण इथे सातत्यपूर्ण मोठे फटके हे ओमकार आषाणेच्या या स्पर्धेतल्या अस्तित्वाची जाणीव जरूर करून देणार आहेत. कारण आपली गुणवत्ता अतुल गरज मैदानात जरूर सिद्ध करतोय आणि हे सिद्ध करत असताना पुन्हा एकदा पारितोषिकांकडे येऊया. अर्थातच रविदादा कांबरी आणि मंगेशदा पवार यांचं चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 1100 आणि नंतर रविदादा कांबरी यांचं 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे या मॅचसाठी. परंतु इथे जर हा चौकार आला तर मात्र अतुल गरज त्या पारितोषिकाचा मानकरी जरूर ठरला असता, परंतु इथे मात्र फसलाय फटका आणि दरम्यान इथे डॉटची संगता केली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी केलं इथे आमचे साथी स्कोरर नवनाथ आम्हाला जरूर सांगतायत की संपलाय आणि इथे धाव संख्या जाऊन पोहोचली आहे, जिथे मात्र 12.20 ची सरासरी राखायची होती, परंतु तब्बल धावा या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आल्या 14. यस डीजे. लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस, साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित, ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर मंगेशदा पवार तुमचं फार कौतुक करेल, कारण एक अशा स्पर्धेचं आयोजन करणं तितकं सोपं नसतं, परंतु वाकसकरांची जी साथ तुम्हाला लाभली आहे ती लाजवाब आहे आणि अगदी दिमागदार हे आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहा, आयोजनात कुठलीही कमतरता सुद्धा पाहायला मिळत नाहीये. अगदी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यानंतर टेनिस जगतातला आपण टेनिस बॉल जरूर हाताळतोय. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर अगदी नाईटची स्पर्धा म्हटल्यावरती आजकाल LED बेल्स मिळणं फार कठीण होतं, परंतु तिथे मंगेशदा पवार यांच्या आयोजनातली ही स्पर्धा आहे आणि त्याच्यातही तुम्हाला LED स्टंप सुद्धा पाहायला मिळत आहेत. हे फार मोठं जिकरीचं काम आहे. फार फार गोष्टी आपण शेअर करणार आहोत आजच्या या 4ही दिवस रजनीमध्ये. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. अगदी 14 धावा धावफलकावरती 3 डॉट बॉल अक्षयचे पाहायला मिळाले तर 3 मोठे फटके अतुल गरजचे. हे समीकरण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु एक चांगला क्रिकेट दर्जा जर ठेवायचा असेल तर दोन्ही संघाला तितकीच मोठी कामगिरी मैदानावरती करावी लागेल. दरम्यान सांघिक कोड्यातलं दुसरं षटक, फटका उचलण्याचा प्रयत्न. कुणालला सध्या मैदानात सूर सापडते की नाही हा प्रश्नचिन्ह जरूर आहे, परंतु जसा अतुल गरजने पहिल्या बॉलवरती या सामन्याच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात केली होती, सन्मान दिला होता, तो सन्मान देण्याचा प्रयत्न सध्या मैदानात कुणाल करतायत का? कारण एकीकडे अक्षय आणि आता सांघिक कोड्यातलं दुसरं षटक घेऊन आलेला भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. सावधरित्या गोलंदाजी करत होता, अगदी हलक्याशा हाताने बॉलला ट्रॅव्हल केलं होतं, परंतु इथे मात्र हा सॉफ्ट हँड डिलिव्हरीचा फटका जरूर पाहतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलणार फेक करणार. तोपर्यंत 2 धावा जरूर कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. आणि जरा स्पीडअप करा, तुमच्यासाठी 25 मिनिटांचा अवधी आहे, याचं भान असणं फार गरजेचं आहे. विलासदादा मिरकोटे आणि अंकुशदा मिरकोटे यांचं या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय.
इथे मात्र कुणालच्या माध्यमातून सातत्यपूर्ण चुका मैदानात घडल्या जात आहेत. कारण मी म्हटलं होतं ना की सध्या गोलंदाज भूषणचं मी कौतुक जरूर करेल, कारण एक छोटा पॅकेट आहे, धमाका बडा करतोय. आदरणीय रुपेशदा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सो प्लीज ओमकार आशेने टीम आपण साऊंड थोडा फार कमी करा, कारण आता तुमच्यासाठी तंबी जरूर येते. सातत्य, चांगला फटका कुणालच्या बॅट मधून रडार मध्ये आलाय. बॉलला घेतलं मिडल बॅट वरती फेकून दिलाय, परंतु इथे येईल तो मात्र कुणालच्या बॅट मधून उशिरा का विना चौकार. ठोक डीजे. राजेंद्र वैखरेचं योगदान, त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. त्याचबरोबर आपण बघू शकतोय नुकतंच एक गोड व्यक्तिमत्व या दरम्यान उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय श्री रुपेश भाऊ जाधव साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक असं शुभ स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन जरूर पाहायला मिळते. प्रकाश आपण पाहतोय ना की कुणाल जो मैदानात एक नांगी टाकत होता, परंतु एक चौकारा तदनंतर मात्र कुणालला घरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली भूषणने. थोडं कुणाल या गोलंदाजीकडे एक विस्मरणक पदार्थ सानिध्यात पाहत होता, कारण विस्मरणात गेला. कारण मी म्हटलं होतं की हलक्याशा हाताने पहिला बॉल त्याने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न जरूर केला, थोडासा रन नाही आलेत, परंतु जर दुसरा बॉल सुद्धा पाहायला गेला तर सॉफ्ट हँड डिलिव्हरी जरूर होती फटक्यातली. परंतु त्याच्यानंतर मी म्हणेल भूषणची गोलंदाजी फार कौतुकास्पद होती. अगदी समोर बॉल फेकत होता आणि तदनंतर कुणाला ते बॉल समजण्यात थोडं अपयश जरूर आलंय. आणि इथे सातत्यपूर्ण राखलं असतं तर मोठमोठे फटके कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळाले असते, परंतु या ठिकाणी कुणालला विकेटच्या स्वरूपात परतावं लागलाय. पहिला झटका लागलाय ओमकार आशाने टीमला. काय घडेल या मॅच मध्ये माहित नाही, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र 14 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र इथे 5 बॉलचा थरार संपलाय आणि 6 धावा खर्च केल्यात. पारितोषिक येतही जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी षटकार हॅट्रिकसाठी ओमकार आशाने टीमचं पारितोषिक लागलं जात आहे. सोपानदादा ठाणगे यांच्याकडून तब्बल षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. केशवला सुद्धा मैदानातून परतावं लागेल. आता मात्र तू चल मया आया हेच कुणालला केशव सांगत होता आणि दुसरा हादरा या ठिकाणी लागला जातोय तो ओमकार आशाने टीमला. चेंडूपल्लीच्या डावामध्ये सामने पाहूया आपल्या टीव्ही आणि मोबाईल मध्ये. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. यस, थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय गणेशदा पवार साहेबांचं आगमन झालंय. आपल्या या मंचावरती सहर्ष स्वागत. मी विनंती करेल गणेशदा पवार या आपण मंचावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मंगीजी मार्के यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. मार्केवाडी टीमसाठी या सुवर्ण संधीचा फायदा आहे. अगदी मी तर म्हणेल फार महत्त्वपूर्ण 2 विकेट. कुणाल सलामीला गेला होता, तो बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं केशव त्याची जागा घेण्यासाठी मैदानाकडे गेले होते, परंतु मैदानातून ते माघारी निराशा घेऊनच परतलेत. परंतु आता विवेक टाणगे चांगला फटका आहे, उंचीचा कहर आहे, परंतु इथे एक क्षेत्ररक्षक मैदानात, परंतु इथे प्रयत्न केला, प्रयत्न नाही, यश आलं नाही. अगदी अतुल घरातला दिलं गेलेलं जीवदान आता पाहावं लागेल. 2 विकेटसाठी सुरेश माळी यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दरम्यान नक्कीच मी तर म्हणेल या 2 धावा आल्यात. पियुष गोलंदाजी मार्क वरती आलेत.
क्रिकेटमध्ये तुम्हाला चुका करून चालत नाही आहेत. ज्या चुका कुणालने केल्या तदनंतर मात्र त्याच चुका अतुल घरात पाहायला मिळत होता करताना, परंतु तिथे आता झेल बाद होता होता बाल बचावलेत. चांगला फटका, कार्पेट पद्धतीने 38 सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे लॉंग मिडऑफचा खेळाडू मात्र चेंडू खाली येईल तोपर्यंत मात्र इथे कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. सोमनाथ कांबरे आपण पाहतोय ना सध्या फुल फॉर्म मध्ये आहेत. 2000 माळी साहेबांकडून 2 विकेटसाठी लागले गेलेत. शॉर्ट पिच बॉल आणि काय घडलं मैदानात. प्रयत्न केला होता अगोदर, परंतु नंतर असं काही वाटलं की बॉल फार आवाक्याच्या बाहेर येतोय की काय, आणि तदनंतर मात्र इथे सावध पावित्रा घेतलाय. अगदी मी तर म्हणेल ना, जरा पहिल्या इनिंगकडे जाऊया आपण. नवनाथ आपण पाहतोय ना की पहिल्या इनिंग मध्ये अतुल घरातने जी गोलंदाजी केली 8 धावा दिल्या, त्याच्यानंतर विवेकने जी गोलंदाजी केली तिथे 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तशा पद्धतीची गोलंदाजी आता भूषण आणि पियुष कडून पाहायला मिळते. अफलातून लाजवाब मी तर म्हणेल. काय कमबॅक आहे मार्केवाडे बी टीमचं. पुन्हा एकदा शपल घेऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठमोठे फटके मैदानावरती आणावा लागतील, कारण 4थ्या षटकात ज्या अतिरिक्त धावा खर्च झाल्यात ओमकार आशाने टीम कडून त्यांची भरपाई करावी लागणार आहे. एकीकडे आपण पाहतोय ना मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे जीवन माळी, लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय नवनाथ माळी. दोन्ही माळी बंधू सध्या मैदानावर. चांगला फटका आहे पुन्हा एकदा मात्र आवाक्याच्या बाहेर, आणि या ठिकाणी मात्र बॅकअप जरूर आलाय. एक धाव तर कंप्लीट झाले, प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल 24 या आकड्यावरती. दादा बॅकग्राऊंडला फार मोठी दिमाग परिस्थिती निर्माण होईल, सो प्लीज तुमच्यासाठी विनंती आहे. 12th मॅन समजू शकतो तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात, परंतु इथे एका विकेटसाठी माळी साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जाऊया गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला फटका, यावेळी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. डीप मिड विकेट रिजन, सिक्सर. ठोक डीजे. चषक त्याचा हाय फेमस, खेळाडून तिथं यायला ऊस सजलंय गाव देव मैदान वाकस, फाईट वन साईट कोण गाजवणार ही रात. धावसंख्या जाऊन पोचले यावेळी 3 षटकांच्या अंती 30 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे. नवनाथ थोडा कॅल्क्युलेटकडे जाऊया, कारण इथे फार आता मॅथ्सकडे वळणं फार गरजेचं आहे, कारण तुमच्या डोक्यात क्रिकेट खेळत असताना कॅल्क्युलेट हा गेम येणं अपेक्षित आहे, आणि इथे तसाच प्रकार आणावा लागेल. कारण पहा, मी जरा पहिल्या इनिंगकडे घेऊन जातोय. 3 षटकांमध्ये मला वाटते अवघ्या 27 धावा होत्या, आणि इथे जर पाहायला गेलं तर या 3 षटकांमध्ये सेकंड इनिंगला आपण पाहतोय की 30 धावा आल्यात. म्हणजे अशक्य असं काही नाहीये. जसं मी म्हटलं ना की 4थं षटक विवेक ठाणगेचं महागडं पडलं होतं, परंतु त्याच विवेक ठाणगेला मैदानावरती बॅटिंग साकारायची आहे, आणि ही जर बॅटिंग ह्या जर धावा विवेक ठाणगेने वसूल केल्या तर मार्केवाडी टीम थोडी धोक्यात येऊ शकते. परंतु अजूनही जर तरची भाषा आपल्याला क्रिकेटमध्ये करता येत नाही. अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहतोय विष्णुदादा पवार संपूर्ण मैदानाची या ठिकाणी पाहणी करताना जरूर दिसत आहेत. चाचपणी चालू आहे त्यांच्या माध्यमातून, आणि मंगेशदा पवार यांचे ते पिताश्री आहेत. मी म्हटलं गेलं की फार संपूर्ण मैदान ते मला वाटलं की त्यांना सुद्धा फार मोठा निरीक्षणात्मक एक विचार त्यांच्या डोक्यात जरूर आला. आदरणीय कालुरामदादा बुंडेरे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आता एक डॉट बॉल इथे ओमकार आशाने टीमची कंबर मोडताना जरूर दिसणार आहे. देवराम मार्के यांच्याकडून हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला फटका आहे, यावेळी मात्र स्टेट पंचांच्या डोक्यावरून बॉलला फक्त भिरकावून दिले. विवेक ठाणगीच्या बॅटमधून येतोय षटकार.
थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात या ठिकाणी आहे. मंगेश दादा पवार यांचे जे कटआउट आहेत ना, त्या कटआउटला षटकाराचा बॉल जर लागला तर त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि दरम्यान चौकार हॅट्रिकसाठी 1100, सिक्स हॅट्रिकसाठी 1100 आणि तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येईल. आणि रविदादा कांबळे यांच्याकडून या तीनही हॅट्रिकसाठी आणखी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजे पहा, सामन्याचा विचार करायला गेलं तर आज तुमच्यासाठी फार मोठी संधी निर्माण करून दिलेली आहे. परंतु मंगेशदा पवार, तुमचं फार कौतुक करायचं मी तर म्हणेल लागणारच आहे. कारण त्या पद्धतीत इथे आणखी एक विवेक टाणगीच्या बाट मधून येतोय पॉवरफुल षटकार. ठोक डीजे तू. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. 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 येस, थँक्यू डीजे. हॅट्रिक साठी या ठिकाणी निलेश टांगे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज येईल. परंतु बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. या षटकार हॅट्रिक कडे पण जाणार आहोत आपण. परंतु इथे जर षटकार हॅट्रिक झाली तर मी म्हणेल ओमकार आशेने टीमचं पारड फार मोठं जड असेल. चांगला फटका, परंतु लॉंग दी कार्पेट. यावेळी बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय विवेक टांगेच्या माठमधून अखणखणीत दणदणीत चौकार. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार. येस, थँक्यू डीजे. सामना कुठेही मित्रांनो गेलेला नाहीये. सेम पद्धतीत सामना चालू आहे. जिथे चौथं षटक विवेक ठाणगेने फेकलं होतं तिथे सुद्धा आता भूषण तेच चौथं षटक घेऊन आलाय. त्या भूषणने सुद्धा मैदानात 2 षटके हाताळतोय. तर विवेक ठाणगेने सुद्धा 2 हाताळली होती. परंतु आता इथे मोठी फटकेबाजी होते का हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण ही 2 बॉल फार महत्वपूर्ण आहे. मार्केवडी टीम सध्या फार मोठ्या संकटात आहे. उचलण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. त्यामुळे बॉल सरळ कीपरच्या हातात पाहायला मिळाला. अगदी उचलून खेळायचं होतं परंतु टायमिंग चुकलं. विवेक ठाणगेचं इथे डॉट आलाय. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 46 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 7 बॉलचा थरार बाकी असेल. 61 धावसंख्येचं टार्गेट. 7 आणि 15 हे समीकरण मैदानात. आउटसाइड द ऑफ स्टम्प. इट इज वाईड अंपायर डिसिजन. इथे मात्र अंपायर दंडित करतायत गोलंदाज भूषणला. सामना फार अटीतटीचा आहे. तमाम प्रेक्षकांना जसा उद्घाटनीय सामना हवाय तोच सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. कोणीही जिंकू कोणीही हरो, परंतु इथे मजा मात्र प्रेक्षकांची जरूर आहे. इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक डाव जरूर पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. टोटल जाऊन पोहोचले ते आता मात्र या ठिकाणी 48 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. नवनाथ आमचे साथी स्कोरर आम्हाला सूचित करतायत की सर जरूर शुभमची गोलंदाजी जी शेवटची होती तिथे मात्र शुभमने तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे इथे ज्या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आहेत त्या होतील की नाही, कारण आता बॉल शिल्लक आहेत ते फक्त 6 आणि करायच्या आहेत त्या 13 धावा. अगदी डीजे मास्टर तुम्हाला जरूर थांबवेल. स्पर्धा डे नाईट स्वरूपातली आहे. मंगेशदा पवार तुमचं खास करून कौतुक करेल, कारण आल्यापासून ज्या पद्धतीतल्या मी ट्रॉफी अनुभवल्यात, कारण ज्या ट्रॉफी आहेत ना ती ह्या डे नाईट स्वरूपातल्या स्पर्धेची संकल्पना तुम्हाला जरूर सांगून देत आहेत. कारण एकीकडे नाईटची स्पर्धा म्हटली की काळा रंग येतो आणि डेचीच म्हटली की सोनेरी कलर आपल्याला पाहायला मिळतो. आणि तशा ज्या चमचमत्या ह्या ब्लॅक सिल्वर आणि सोनेरी कलरच्या ज्या ट्रॉफी आहेत ना त्या फार लाजवाब आहेत. त्या संकल्पनेतून साकारल्यात. मंगेशदा तुमचं फार मोठं कौतुक करेल की ज्या विचाराने तुम्ही प्रेरित होता आणि ती संकल्पना जशी राबवता त्याच पद्धतीचं आयोजन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरोखर आणि खरं आहे, वाकसकरांनी फक्त शब्द टाकला आणि तो शब्द मात्र त्यांनी अगदी हवेत झेलला आणि त्यांनी ते सत्यात उतरवून दाखवलंय. ते मंगेशदा पवार. कॉल करतो
जाऊया मॅचकडे. अर्थातच आपण पाहतो या ठिकाणी फार मोठी अटीतटीची लढत आहे आणि या लढतीमध्ये काय घडेल हे मागे तर नाहीये, कारण आता संपूर्ण सामना बॅकफुटवरती गेलाय, परंतु इथे मात्र या सामन्याकडे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल 13ची आवश्यकता असताना पहिला बॉल आलाय डॉट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नंदू. नंदूचा पहिला बॉल डॉट आलाय. आता 5 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. पाच बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. यस सर, आपली सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचली, पालन जरूर करूयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नंदू. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळतीये. नजाकत भरले या सामन्यामध्ये. धगधग वाढायला सुरुवात झाली आहे, हृदयाचे ठोके वाढतायत, कारण तमाम क्रीडा रसिक या मनमुराद सामन्याचा आस्वाद घेत आहेत. चला यस, पहिला बॉल अगदी चेक केला जाईल. जाऊया आपण. अर्थातच चला ऋषी या आपण मंचावरती. आमचे सती समालोचक प्रियेश बाबरे यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इथे फलंदाजाला परतावं लागेल. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. 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 आदरणीय हरीशदा पवार यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 2 बॉल 2 विकेट घेतल्या तर दोस्ती ग्रुप कडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान आपण जाऊया थोडी, आता पारितोषिक आपण बाजूला ठेवूयात. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट फार महत्वाचं आहे, कारण आता इथे 3 बॉल मला वाटतं शिल्लक आहेत आणि करायचे आहेत 12. चला, अटीतटीच्या लढतीमध्ये फार मोठा संघर्ष नंदूने मैदानात दाखवलाय. संघर्षाची गाथा काय असते ती त्याने दाखवून दिलाय. इथे विकेट तर आले, बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. चला, दोस्ती ग्रुप मार्केवडे आपलं पारितोषिक येऊ द्या. मी सहजासहजी कोणाला सोडत नाही, कारण एकदा शब्दाची कमेंटमेंट फार महत्वाची असते. आणि खरं आहे, अगदी वाकसकरांनी जी कमेंटमेंट केली ती तंतोतंत पाळली मंगेशदा पवार यांनी. त्यांचं कौतुक करावंच लागेल. थांबा, जीवन जरा मान्यवर येत आहेत मैदानातून.
आले तिकडे मागे थोडं लक्ष द्या, कारण आता महत्त्वपूर्ण बॉल आहेत आणि 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज असताना समोर बॅटर आहे तो मात्र आतिश. दोन बॉल शिल्लक आहेत आणि 12 धावसंख्येची गरज. हरेश पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रुपेशजी मोरे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि ज्ञानू मामा आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. वाईडचा इशारा करायचं नव्हतं ते झालंय मैदानात, परंतु इथे काय घडेल हे मला माहित नाहीये. अगदी तेच घडलं, कारण इथे जे करायचं नव्हतं मार्केवाडी टीमला ते मैदानात केलंय. चुकी फार मोठी आहे. काय घडलंय काही नाही त्याचं वक्तव्य करण्यापेक्षा आता आपण सरळ मॅचकडे पाहूयात, कारण 2 बॉल आणि आता गरज असेल ती 11 धावसंख्येची. विकेट जरूर टाकली वेळेवरती. अतुल गरज फार चाणक्य निघालेत. स्ट्राईक रोड नियमाला धरून आहे का जीवन सर? जीवन सर थांबा, वाईट आलाय, डिसिजन येऊ द्या इकडे. ऑफिशियल डिसिजन आलाय, स्ट्राईक रोटेट होणार नाही इथे. इथे वाईटचीच रन येईल एक. आदरणीय सचिन दादा कडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इथे मात्र परतावं लागेल. अगदी मोक्याच्या क्षणी गोलंदाजी झाली आहे. सगळ्या मॅच वरची पकड मात्र मार्केवाडी बी टीमने मजबूत केले. अगदी विजय जरूर साकारतायत या क्षणी. आपलं अभिनंदन आणि ओमकार आशने टीम आपलं गोड गोड कौतुक या ठिकाणी.